तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या शेतीला किंवा आपल्या पिकाला आजूबाजूला तार कंपाऊंड हे करायचे असते, परंतु तार कंपाऊंड करण्यासाठी खूप सारा शेतीला खर्च लागत असतो. त्याच्यामुळे तार कंपाऊंड करणं हे शेतकऱ्याला शक्य होत नाही. आता शासनाने महाडीपीटी वरती एक नवीन योजना चालू केली आहे, तार कंपाऊंड योजना, काटेरी तार कंपाऊंड योजना. आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आहे की यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, याच्यामध्ये अर्ज कोण करू शकतो आणि याच्यामध्ये अनुदान किती टक्के भेटतं, अशी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या माध्यमातून देण्याचा आपण नक्की प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीचे संरक्षण होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महाडीबीटी अंतर्गत काटेरी कंपाऊंड योजना ही योजना चालू करण्यात आलेली आहे. आता ही योजना एकात्मिक फलोत्पादन याच्यामध्ये या बाबीमध्ये ही योजना त्याच्यामध्ये सरकारने ऍड करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 50% अनुदानावरती या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे किंवा एक मीटरसाठी 300 रुपये इतका शासन त्याच्यामध्ये खर्च देत असतं आणि जास्तीत जास्त 1000 मीटर पर्यंत तुम्हाला ही तार कंपाऊंडची योजना याच्यामध्ये अनुदान देत असते. तुम्ही याच्यामध्ये मर्यादा घालून दिलेली आहे की तुम्ही जास्तीत जास्त 1000 मीटर पर्यंत तुम्ही तार कंपाऊंड तुमच्या शेतीसाठी करू शकता आणि याच्यामध्ये 1 मीटरसाठी 300 रुपये खर्च येतो किंवा खर्च देते किंवा 50% अनुदानावरती तुम्हाला त्याच्यामध्ये तार कंपाऊंड ते भेटत असतं. आता याच्यासाठी पात्र कोण असणार आहे, तर याच्यामध्ये जे एकात्मिक फलोत्पादनामध्ये जे तुम्हाला जर याच्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुम्हाला फळबाग योजनेअंतर्गत तुम्हाला जर बाग घेतलेला असेल याच्या आधी, तर त्या फळबागासाठी तुम्हाला तार कंपाऊंडसाठी हा अर्ज तुम्हाला करता येतो. आता बघूयात या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. तर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर गेल्यानंतर तुमचा जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी टाकून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओटीपी पाठवायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी तिथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर फार्मर आयडी माहित नसेल तर खाली तिथे लाल अक्षरामध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती जाऊन क्लिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल ओपन होणार आहे. त्याच्यानंतर घटकासाठी अर्ज करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि घटकावरती तिथे खूप सारे ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये खाली स्क्रोल करून घ्या आणि एकात्मिक फलोत्पादन याच्यावरती बाबी निवडा, याच्यावरती क्लिक करा. तुमचा तालुका आणि गाव तिथे ऑटोमॅटिक येईल आणि जो तुमचा फार्मर आयडी असेल तर तिथे क्लिक करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचा गट क्रमांक जो असेल तिथे क्लिक करून घ्या, निवडून घ्या. त्याच्यानंतर घटकाचा प्रकार तिथे तुम्हाला निवडायचा आहे आणि तिथे इतर घटक याच्यावरती या पर्यायावरती तुम्हाला तिथे निवड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाब निवडायची आहे. बाब निवडण्यासाठी तुम्ही खाली थोडंसं घ्या, हरितगृह, शेडनेट, पॉली हाऊस, त्याच्यानंतर वीट मॅच, क्रॉप कल्टिवेटर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर उपघटक तिथे तुम्हाला निवडायचं आहे. उपघटक निवडण्यासाठी तुम्हाला खाली थोडंसं घ्यायचं आहे आणि खाली घेतल्यानंतर खूप सारे तिथे ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये कुंपण घालणे हा जो पर्याय आहे तो तुम्हाला तिथे निवडायचा आहे. कुंपण घालणे हा उपघटक तुम्हाला तिथे निवडून घ्यायचा आहे आणि खाली इथे बघू शकता कुंपण घालणे यासाठी प्रस्तावित क्षेत्र तुम्हाला टाकायचंय. आता इथे बघू शकता तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला 1000 मीटर पर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे तुम्हाला क्षेत्र टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्ज जतन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि अर्ज जतन केल्यानंतर तुमचा हा अर्ज त्याच्यामध्ये सबमिट होत असतो. आता फक्त सबमिट होतो, त्याच्यामध्ये अर्ज तुमचा सादर झालेला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर पहा त्याच्या खाली तुम्हाला जो तुम्ही घटकासाठी अर्ज केलेला आहे तो तुम्हाला दिसणार आहे आणि इथून तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज तुम्ही सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या शेतीसाठी तार कंपाऊंडसाठी योजनेसाठी अर्ज करू शकता. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.